लास्ट एक इम्पॉर्टंट इश्यू जो मला वाटतो, ही AMR अँटी मायक्रोबायल रेझिस्टन्स जगामध्ये कदाचित इंडियामध्ये सर्वात जास्त आहे. त्याचं वन ऑफ द मेजर रिझन्स जर बघितलं, तर अँटिबायोटिक्सचा अतिवापर किंवा विदाऊट प्रिस्क्रिप्शन अँटिबायोटिक खरेदी करणं आणि त्याचा वापर करणं आणि ते पूर्णपणे डोस न घेता थोडं बरं वाटलं की सोडणं, याचा परिणाम आपल्या बॉडीमधले मायक्रोबायल रेझिस्टन्स वाढतंय. त्याचा खूप मोठा धोका म्हणजे भारत डॉक्टरांनी देशाला जर का आहे. प्रिस्क्राईब केलं असेल, की सपोज 3 दिवस तुम्हाला या मेडिसिन घ्यायच्या आहे, त्याचा हा 3 दिवस डोस पूर्ण करायचा आहे. आपल्याला एका दिवसात बरं वाटलं, की आपण थांबून जातो. पण त्या अँटिबॉडीज पूर्णपणे तयार झालेल्या नसतात आणखीन त्या पुढे कधीतरी त्रास देतात एक्झॅक्टली. आणि म्हणून ते अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्सचा परिणाम होतो. आपण जर आणि यानेच कॅन्सरचे पेशंट्स अनेक वाढत आहेत. चालले. त्याच्यामध्ये अनेक त्याचे जे परिणाम आहेत ते आपण बघतोय. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं टीबी जर बघितला आपण, टीबीचा कोर्स आपण पूर्ण नाही केला, तर त्याच्यावर जी ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटला नंतर तोच पेशंट रिस्पॉन्ड करत नाही. हो, तशीच जवळपास 1 परिस्थिती वर्ष. तीच परिस्थिती आपण आपल्याला जे खूप नॉर्मल वाटतं, जे प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज आहेत, ते प्रिस्क्रिप्शनवर घ्यायचे नसतात नंबर 1. आणि जर घेतले डॉक्टरनी आपल्याला अँटिबायोटिक प्रिस्क्राईब केलंच, ज्या प्रमाणात जेवढ्या दिवस, जेवढ्या वेळेस तो डोस घ्यायचा सांगितला, तो कंप्लीट केलाच पाहिजे. नाही तर आपली बॉडी त्याला रेझिस्टन्स तयार होतं. रेझिस्टन्स तयार झाल्यानंतर तेच ट्रीटमेंट आपल्याला होणार नाही आणि त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट होणार नाही. ट्रीटमेंट आपण येणार नाही, क्युअर होणार नाही आणि मग एकवेळेस AMR चालू झालं, की आपल्याला ट्रीटमेंटचे प्रॉब्लेम येतात आणि आपल्या आजाराला त्याचं क्युअर होत नाही.